नमस्कार। आज वैशाख अमावस्या शके 1942 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। सलग दुसऱ्या दिवशी वृद्धाचा तडफडून मृत्यू। भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनातून राज्य सरकारचा निषेध। आणि ठाणे मध्यवर्ती कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांची मोफत कोरोना चाचणी करण्याची राजन विचारेंची मागणी। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे शहरातील कोरोना रुग्णांसाठी रुग्णालय आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात प्रशासन अपयशी ठरत असून सलग दुसऱ्या दिवशी वागळे इस्टेट येथील एका वृद्धाचा रुग्णालयाबाहेरील स्ट्रेचरवर उपचारांअभावी तडफडून मृत्यू झाला। या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे। शांतीनगर इथे राहणाऱ्या एका 70 वर्षाच्या वृद्धाला सलग 2 दिवसांपासून ताप येत होता। त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती। पहिल्याच दिवशी महापालिकेकडे अँब्युलन्स आणि रुग्णालयाचे नाव देण्याची विनंती करण्यात आली होती, मात्र प्रशासनाने काहीही कळवलं नाही। त्यांच्या मुलाने थेट एका रुग्णालयात संपर्क साधून वडिलांना दाखल करण्याची विनंती केली, मात्र महापालिकेच्या डॉक्टर कोरडे यांनी फोन केल्याशिवाय आम्ही कोणालाही दाखल करून घेणार नाही असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं। त्यानंतर काल नारायण पवार यांनी डॉक्टर कोरडे यांच्याशी संपर्क साधून रुग्णालयात वृद्धाला दाखल करण्याची विनंती केली। अखेर पाचपाखाडी येथील एका रुग्णालयात सामान्य कक्षात जागा असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आल्यावर वृद्धाला तिथे नेण्यात आलं। नंतर डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्याची गरज असून आमच्याकडे आयसीयू जागा शिल्लक नाही, तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चौकशी करा असं सांगण्यात आलं। या काळात उपचाराअभावी त्या रुग्णाचा स्ट्रेचरवरच तडफडून मृत्यू झाला असं पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे। काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी प्रशासनाला खडसावलं, मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला नाही। शहरातील रुग्णवाहिका अधिग्रहित करण्यात आलेल्या नाहीत। कोरोना सेल नक्की काय काम करतो याचा उलगडाही होत नाही। ही परिस्थिती न सुधारल्यास जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नारायण पवार यांनी दिला आहे। महापालिका क्षेत्रात रुग्णवाहिकांची संख्या कमी असल्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची ने-आण करण्यात अडचणी येत आहेत। पाचपाखाडीतील एका रुग्णालयात काल दुपारी संपर्क साधला, त्यावेळी 4 रुग्णांचा डिस्चार्ज झाला होता, मात्र रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णालयात थांबले असल्याचे सांगण्यात आले। त्यांना खासगी रुग्णवाहिकांच्या चालकांकडून 10 ते 15 हजार रुपये दर सांगण्यात आला होता, त्यामुळे नाईलाजास्तव सर्व रुग्ण ताटकळत होते। पर्यायाने कोरोनाच्या अन्य रुग्णांनाही दाखल केलं जात नव्हतं, त्यामुळे महापालिका आणि रुग्णालय यांच्यात समन्वय नसल्याचं स्पष्ट होत आहे। या परिस्थितीत संबंधित रुग्णालयांनीच रुग्णवाहिकेने रुग्णांना घरी सोडण्याची जबाबदारी घ्यावी अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे। कोरोना बाधित कुटुंबाच्या एका 11 महिन्याच्या मुलीचा सांभाळ शिवसैनिक करत आहेत। ठाणे इथे राहत असलेले पुजारी कुटुंब कोरोना बाधित झालं, परंतु सुदैवाने त्यांची 11 महिन्याची प्रियांशी ही मुलगी मात्र कोरोना निगेटिव्ह निष्पन्न झाली।
तिला सांभाळण्यास कोणीच नसल्यामुळे तिचा सांभाळ शिवसेनेचे बाळा मुदलियार यांची पत्नी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रीनाताई मुदलियार या करत असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी टिपटॉप प्लाझा इथे जाऊन या चिमुरडीची भेट घेऊन तिची आस्थेने विचारपूस केली। तिला कुटुंबापासून दूर असल्याची जाणीव होऊ नये त्या दृष्टीने तिचे पालन व्यवस्थितपणे असल्याची खातरजमा केली। तसंच खेळणी आणि लागत असलेली औषधं अशा वस्तू कुठल्याही परिस्थितीत कमी पडू न देण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले। कोविड-19चा महाराष्ट्राला विळखा पडला असतानाच ठोस उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष जिल्हा शाखेच्या वतीने ठाण्यात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आलं। शहर कार्यालयाबाहेरच शहरातील 11 मंडल कार्यालय आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या इमारतीखालील मोकळ्या जागेत उभे राहून राज्य सरकारचा तीव्र निषेध केला। मुंबई ठाण्याबरोबरच आता ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने कोविडचे रुग्ण आढळत आहेत, मात्र सरकारला त्याचं गांभीर्य नाही। लॉकडाऊनमध्ये जनतेला मदत करण्यास स्वारस्य उरलेलं नाही। देशातील अनेक राज्यांकडून सामान्य जनतेसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आली, मात्र राज्यातील जनता अजूनही उपेक्षित आहे। राज्य सरकारच्या या अक्षम्य कारभाराविरोधात हे आंदोलन करण्यात आल्याचं निरंजन डावखरे यांनी सांगितलं। ठाण्यातील रुग्णांना अजूनही अॅम्ब्युलन्स आणि रुग्णालयात जागा मिळण्यासाठी तिष्ठत राहावं लागतं अशी खंत डावखरे यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र बचाव आंदोलनाचे अंगण हेच रणांगण असं स्वरूप होतं। त्यानुसार शहरातील 11 मंडलांमध्येही आंदोलन करण्यात आलं। काळे कपडे किंवा काळी फीत लावून कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। त्याचबरोबर राज्य सरकारच्या निषेधाचे फलक यावेळी झळकवण्यात आले। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचे आकलन करून कोरोना आणि पाऊस यामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीमध्ये नियोजन करताना सर्व विभागांनी समन्वयाने आणि संघभावनेने काम करावं अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या। जिल्ह्यात मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्ह्यातील सर्व विभागांनी 1 जूनपासून आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करून कार्यान्वित करावेत। जिल्हा मुख्य नियंत्रण कक्षातील दूरध्वनी 24 तास कार्यान्वित ठेवावेत। कोणत्याही आपत्तीच्या घटनेची माहिती संबंधितांनी तात्काळ कळवावी। पाटबंधारे विभागाने प्रत्येक धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचं संनियंत्रण करावं। धरणातून विसर्ग करावयाचा असल्यास नदीकाठावरील गावांना पूर्वसूचना द्यावी। सर्व नगरपालिका, महापालिकांनी आपापल्या कार्यक्षेत्रात पावसाळापूर्व नालेसफाईची कामं पूर्ण करून शहरातील कोणत्याही सखल भागात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्यावी। सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या काठावरील झाडांच्या फांद्या पडून रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी। वृक्ष उन्मळून पडल्यास ते तात्काळ हटवण्याची व्यवस्था करावी। आरोग्य विभागाने साथीचे आजार फैलावणार नाहीत याची दक्षता घ्यावी। औषधांचा साठा परिपूर्ण ठेवावा। पशुसंवर्धन विभागाने जनावरांचा औषध साठा ठेवावा। साथीचे आजार फैलावणार नाहीत याची दक्षता घ्यावी। महानगर टेलिफोन निगमने दूरसंचार सेवा सुस्थितीत ठेवावी। गृहरक्षक दलाने पोलिसांच्या मदतीसाठी तत्पर असावे अशा सूचना देण्यात आल्या।
यावेळी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी मान्सूनच्या काळात करायच्या उपाययोजनांची माहिती दिली। कोपरी अग्निशमन दलाचे जवान मंगलसिंग राजपूत यांचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला। काल संध्याकाळी ड्युटी संपून ते दुचाकीवरून घरी चालले होते, त्यावेळी पूर्व द्रुतगती महामार्गावर उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली। तातडीने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फरार वाहन चालकाचा शोध सुरू आहे। राजपूत हे 2003 मध्ये महापालिकेच्या अग्निशमन दलात भरती झाले होते। सध्या ते कोपरी अग्निशमन दलात कार्यान्वित होते, अशी माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली। ठाणे पोलीस आयुक्तालयातील श्रीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचा काल संध्याकाळी मृत्यू झाला। मूत्रपिंड निकामी झाल्याने महिन्याभरापासून त्या रजेवर होत्या, तर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। काल दुपारी कोरोना चाचणीच्या अहवालात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचंही निष्पन्न झालं। अखेर सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात भीतीचं वातावरण आहे। ठाणे मध्यवर्ती कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांची मोफत कोरोना चाचणी करावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। संपूर्ण भारतात कोरोना या महाभयंकर विषाणूचं सावट असल्याने संपूर्ण लॉकडाऊन आहे। या काळात शासकीय कर्मचारी आणि आपले पोलीस हेच आपल्या जीवाची पर्वा न करता आपले संरक्षण करत आहेत। ठाणे मध्य कारागृहातील पोलीस कर्मचारी हे कैद्यांची सुरक्षा कार्य नियमितपणे करत आहेत, पण दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे। अनेक कैद्यांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे। त्यासाठी ठाण्यातील कारागृह कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची तसेच संशयित कैदी रुग्णांची मोफत कोरोना चाचणी लवकरात लवकर करून घेण्यात यावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। सलग दुसऱ्या दिवशी वृद्धाचा तडफडून मृत्यू। भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनातून राज्य सरकारचा निषेध। आणि ठाणे मध्यवर्ती कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांची मोफत कोरोना चाचणी करण्याची राजन विचारेंची मागणी। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।